नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच. नागरिकांना फसवून त्यांचे आजार व समस्या दूर पळवून लावण्याचं आश्वासन देऊन ढोंगी बाबांनी शहरात सर्रास व्यवसाय सुरू केला होता. या ढोंगी बाबाचं सिटी न्यूजने पितळ उघडं पाडलंय. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दोघे फरार आहेत. सिटी न्यूजच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी तब्बल 19 ठिकाणी धाडी घातल्या व 23,800 रुपयांची दारू पकडली. गेल्या 3 दिवसातील ही कारवाई आहे. गेल्या 3 दिवसात फ्रेझरपुरा पोलिसांनी 19 ठिकाणी धाडी घातल्या व मोहाची 23,800 रुपयांची दारू जप्त केली. फ्रेझरपुरा अंतर्गत आम्ही पोळ्याच्या अगोदर, पोळ्याच्या दिवशी आणि करच्या दिवशी पथक नेमून 3 पथक नेमून दारूच्या आणि दारू विकल्या जाणार नाही पूर्णपणे काळजी घेतली आणि पोलीस स्टेशन स्तरावरती जवळजवळ 18 ते 19 कारवाया आम्ही 19 कारवाया पोलीस स्टेशन स्तरावरती आम्ही केलेल्या आहे. त्यामध्ये काही लोकांना पोलीस स्टेशनला डिटेन केले. त्यांच्यावरती त्यांना 93च्या सुद्धा कारवाया केलेल्या आहेत. बातमीपत्रात टाकूया सामाजिक, राजकीय व धार्मिक घडामोडींवर एक नजर. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मंगळवारी घेण्यात येते. बाजार समितीतील निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या असून उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. मंगळवारी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात होणार असून उमेदवारांचं भाग्य पेटीबंद होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक यंदा विधानसभा, लोकसभा निवडणुकीप्रमाणे गाजत आहेत. मंगळवारी प्रत्यक्ष मतदानास सुरुवात होणार आहे. सोमवारपासूनच प्रचाराच्या तोफा थंडावल्याने उमेदवारांनी नियोजन करत घरोघरी जाऊन प्रचार सुरू केलाय. बाजार समितीतील सुधारणा, भ्रष्टाचाराचं उच्चाटन, शेतकरी मापारी यांच्यासाठी सोयी असे विविध मुद्दे उमेदवारांचे होते. LED स्क्रीन्स, प्रोजेक्टर असा सारा गजबजाट या प्रचाराचा असल्याने निवडणुकीला रंगत आली आहे. व्यापारी व अडते मतदार संघाकडे सर्वांचंच लक्ष वेधलं गेलंय. आतापर्यंत प्रचाराची नुसती रणधुमाळी होती. आता ती थंडावल्याने उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन विकासाची वाट दाखवत आहेत. उमेदवारांमधील ही चुरस पाहता मतदारही संभ्रमात पडले आहेत. तरीही या मतदारांच्याच हातात उमेदवारांचं भाग्य आहे. त्याची निर्णायक स्थिती जवळ आली असून निवडणुकीचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. हिंदी भाषेचं जतन करून प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने 14 सप्टेंबर हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदी दिनानिमित्त श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. इंग्रजी भाषेचं वर्चस्व वाढल्याने हिंदीकडे दुर्लक्ष होतंय.
हिंदी भाषेच्या उत्थानासाठी 14 सप्टेंबर हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदी दिनानिमित्त श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. हिंदी दिनाचं औचित्य साधून येथे हिंदी अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाला प्राचार्य, प्राध्यापक वृंद व हिंदी प्रेमी विद्यार्थी उपस्थित होते. माननीय डॉक्टर अजय जी देशमुख, कुल सचिव, अपने कर कमरों से हिंदी अभ्यास मंडल का उद्घाटन कर रहे हैं. और हम सबको हृदय से इस नवीन रूप का स्वागत करना चाहिए, क्योंकि हम वे लोग हैं, वे भारतवासी हैं जो नव अंकुर का स्वागत करते हैं, नव बादल का स्वागत करते हैं और नव प्रभात का स्वागत करते हैं और इन नव युवाओं का भी हम स्वागत करते हैं. तो ऐसी हमारी भाषा है. जब यही भाषा साहित्य का रूप धारण करती है तो वेद, पुराण, प्रार्थना, संहिता और श्रुति बन जाती है. हम कहते हैं धीमहि धियो यो न प्रचोदयात्, अंधेरे से उजाले की ओर ले जाओ. अंधेरे से उजाले की ओर ले जाने के लिए भी यही भाषा है. और इसलिए मानव जीवन में, खासकर वाणिज्य के विद्यार्थियों के मन में ये प्रश्न हो सकता है कि भाई भाषा का क्या काम है. तो दोस्तों बहुत ध्यान से सुनिएगा कि नीरव निश्चित में दिवस की उपलक्ष्य में होने जा रहा है. इस कार्यक्रम की अध्यक्षता हमारे ज्येष्ठ बंधु, इस महाविद्यालय के प्राचार्य आदरणीय श्री विजय बाबू जी भागिया. इस अवसर पर मुख्य वक्ता के जैन धर्मातील सर्वात महत्वाचं पर्व म्हणजे पर्युषण पर्व. बर्तन बाजार येथील श्री जैन श्वेतांबर मंदिरात पर्युषण पर्व साजरं होतंय. भक्तांची सतत गर्दी येथे उत्सवासाठी असून मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी येथे बोली लावल्या गेल्या. 14 सप्टेंबर 1893 साली नेहरू मैदानात नेकोलेट पार्कची निर्मिती करण्यात आली. सुंदर उद्यान, षटकोनी कारंजे, मध्यभागी बालक असं नयनरम्य दृश्य या उद्यानातलं होतं. या उद्यानाला आता 122 वर्ष झाली आहेत. नमस्कार मित्रों, मेरे ठीक पीछे जो आप देख रहे हैं ये आज का कस्तूरबा उद्यान है, जो नेहरू मैदान में स्थित है. आज से ठीक 122 साल पहले इसी जगह पर जो बाग का निर्माण हुआ था, उस समय उसका नाम दिया गया था नेकोलेट पार्क या कोरोनेशन गार्डन. आइए उस समय की जो बची हुई वस्तुएं हैं वो आपको बताते हैं. वो फवारे, आज उसका वो गौरवशाली दिन तो नहीं रहा, वे चीजें भी नहीं रही, ना वो लोग रहे, मगर स्थापित वस्तुएं बताती है. खंडहर बता रहे हैं कि इमारत बुलंद. 122 वर्षांपूर्वी नेहरू मैदान येथे नेकोलेट पार्कची निर्मिती करण्यात आली. इंग्रजांनी तयार केलेला 1893चा नेकोलेट पार्क म्हणजे नेहरू मैदानातील आजचे कस्तुरबा उद्यान. 1911 साली इंग्लंडचे बादशहा यांच्या राज्यारोहणानिमित्त या उद्यानाला कोरोनेशन गार्डन असं नाव देण्यात आलं होतं. येथे मोठ्या संख्येनं नागरिक ताज्या हवेचा लाभ घेण्यासाठी येत, परंतु मनपाने हा बगीचा सार्वजनिक वापरासाठी बंद केला. त्यानंतर उपनगराध्यक्ष जुगल किशोर पटेरिया यांच्या प्रयत्नाने येथे कस्तुरबा गांधींचा पुतळा लावण्यात आला. आज या उद्यानाची दयनीय अवस्था झाली आहे. एकेकाळी इंग्रजांनी फुलवलेलं हे उद्यान आज दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. पॅराडाईज कॉलनीत नाल्यांचं बांधकाम करण्यात येत आहे. नाली बांधकामाचा शुभारंभ येथे करण्यात आला. नगरसेविका व झोन सभापती लुबना तन्वीर नवाब यांच्या प्रयत्नाने नाली बांधकाम होतंय. 5 लाखांच्या निधीतून या नाल्या बांधण्यात येत आहेत. नगरसेविका व झोन सभापती लुबना तन्वीर नवाब यांच्या प्रयत्नाने पॅराडाईज कॉलनीत नाल्यांचं बांधकाम करण्यात येत आहे. त्यासाठीचं भूमिपूजन करण्यात आलं.
आयडिया SMT निधीतून हे बांधकाम होतंय. 5 लाखांच्या निधीतून नाल्या बांधण्यात येत आहेत. या परिसरातील अनेक विकास कामं नगरसेविका लुबना तन्वीर यांनी केली आहेत. नाल्या नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. हे लक्षात घेऊन नाल्या बांधकाम करण्यात येत आहे. भूमिपूजन समारंभाला मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन के मौके पर यहाँ पे मेरे पूरे नगरवासियों नागरिकों का सहकार मिला मुझे और नाली का उद्घाटन हुआ है। ये नाली डॉक्टर फहीम के घर से सैफिया स्कूल तक के 5 लाख की निधि में बनाई गई। घर के पास से सैफिया स्कूल तक नाली का उद्घाटन हुआ है, जो जिसके लिए 5 निधि सैंक्शन हुई है। IDSMT के तहत ये निधि सैंक्शन हुई। कॉर्नर से लेकर सरदार भाई ऑटो डील तक एक स्कीम के तहत आईडिया के तहत 5 लाख रुपये सैंक्शन हुई है और उसमें ये नाली का काम यानी पैराडाइज कॉलोनी के जो विकास में एक और इजाफा आज हमारे मैडम के जरिए और नवाब साहब की जो इनकी जो कोशिश है की वजह से एक काम विकास का काम आज शुरू होने जा रहा है। मैं हम सबकी जानिब से, तमाम मोहल्ले वालों की जानिब से, कॉलोनी वालों की जानिब से आपका शुक्रिया अदा करता हूँ। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. गाडगेनगर येथे समाधी मंदिरासमोर मैदानात झालेल्या स्पर्धेत गोविंदांनी हिरिरीने सहभाग घेतला. मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी इतवारा बाजाराचा अचानक दौरा केला. तेथील पाहणी त्यांनी केली. इतवारा बाजारात गर्दी जास्त व जागेचा अभाव असल्याचं त्यांनी हेरलं. तेथील अतिक्रमणही त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. अतिक्रमण हटवण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. कठोरा ते नवसारी मार्ग गेल्या 20 वर्षांपासून रखडलाय. या रस्त्यासाठी निधी येऊनही बांधकाम मात्र झालं नाही. या संदर्भात रहिवाशांनी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना निवेदन दिलं. नवसारी ते कठोरा या रस्त्याचं मातीकाम व खडीकरण करून देण्याची मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अभियंता सुनील निगम यांना निवेदन दिलं. नवसारी परिसर व कठोरा निवासी लोकांना दळणवळणाकरता सुविधा पुरवण्यासाठी हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे. 25-30 वर्षापासून याला कामही नाही. निधी आल्यानंतर हा निधी कुठं गेला, काय गेला हे सविस्तर अजून आम्हाला कळलं नाही. किती वर्ष आधी आला होता निधी? निधी कमसे कम सुनील देशमुख पालकमंत्री होते त्यावेळेस निधी आला होता. मग तुम्ही त्याच्याबद्दल काही चौकशी नाही केली का? चौकशी केली, सगळं झालं, पण ते काही जणांचं ते राजकारण आहे तिच्यात. होऊ देणार नाही का किंवा होणार नाही हे सविस्तर बोलत नाही. असं मॅडम, एक तुमचे जेवढे रोड आहे ते सगळे रोड झाले. फक्त हाच एक महत्त्वपूर्ण रोड आहे. 40 फुटाचा मोठा रोड आहे. जास्त लांब नाही, 3 किलोमीटरचा रोड आहे तो. तरी याचा खडीकरण सुद्धा झाला नाही. जे मातीचा जे रोड राहते तोच रोड आहे. एक साधा पांदन रोड जे आहे आतापर्यंत झाला नाही, त्याची काठी तोडली नाही. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.